गौरी आरास देखाव्यासाठी आपण तुळजापूर नाक्यावरील संतोष कसबे यांच्या घरातील आरास पाहत आहोत। माझं नाव अबोली संतोष कसबे। आज गौरी विसर्जनाचा दिवस आहे। आमच्या गौऱ्यांचा इतिहास सांगायचा झाला तर या गौऱ्या इथे शाडूच्या ज्या गौऱ्या आहेत त्या माझ्या आजीच्या आजीनी दिलेल्या आहेत। त्यांना बसून आम्ही 50 वर्ष झालं आम्ही यांना बसवत आहोत, घरामध्ये गौरी पूजन करत आहोत। आणि ह्या ज्या पितळाच्या ज्या आहेत त्या माझ्या आईच्या आईने घेऊन दिलेल्या आहेत। एक 6-7 वर्ष झाली आम्ही यांचं मनापासून यांचं स्वागत करीत आहोत, यांचं पूजन करीत आहोत। जसं की मी आता म्हटलं, हे आमच्या वाडवडिलांनी आम्हाला दिलेली ही संस्कृती आहे, ही आम्ही आजपर्यंत जपत आलेलो आहोत आणि हीच परंपरा आम्ही यापुढेही चालू ठेवणार आहोत। हे आमच्या कसबे परिवाराचं एक सौभाग्य आम्ही असं म्हणू शकतो। हे आम्हाला एक खूप सुंदर असं सौभाग्य आमच्या कसबे परिवाराला लाभलेलं आहे, ते आम्ही निरंतर चालू ठेवू। 10 सप्टेंबर हा गौरी आगमनाचा दिवस। त्या दिवशी आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता गौरीचे आगमन आमच्या घरामध्ये घेतलं। खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं। पालेभाज्यांचं आम्ही त्यांना नैवेद्य ठेवलं, शेपूची भाजी, भाकर, या पद्धतीने आम्ही त्यांचं पहिल्या दिवशी स्वागत केलं, नैवेद्य ठेवलं। दुसरा दिवस बुधवार 11 सप्टेंबर या दिवशी गौरींना आम्ही गोड जेवणाचा आरास करतो। त्यामध्ये पुरणपोळी, भाजी, खीर, भजी, आळूवडी अशा विविध प्रकारांचे आम्ही त्यांना आरास करतो। दिवस तिसरा, त्या दिवशी आम्ही गौरीचं विसर्जन करतो। त्या दिवशी आम्ही वेगवेगळ्या महिलांना, सवासिकांना घरामध्ये बोलू, गाठ्या घेतो, गौरीचे सुंदर अशा पद्धतीने विसर्जन करतो।